जागा ना नवीन आहे शाळेची, प्लेझंट आहे आणि त्यामुळे मोठी असल्यामुळे आम्हाला ॲक्टिव्हिटीज करायला वाव आहे. कारण कसं झालं की पूर्वीची जी शाळा होती ती अतिशय कॉम्प्रेस्ड जागेमध्ये आणि इट वॉज नॉट हॅविंग एनी फन बिकॉज इन दॅट 2 rooms वी हॅव अकोमोडेटेड 35 चिल्ड्रन 40 चिल्ड्रन आणि त्याचबरोबर त्याच्यातच किचन, त्याच्यातच ऑफिस आमचं. आता ही जागा जरा साय ऑफ रिलीफ यू कॅन से की असं मोकळेपणा जरा आलेला आहे. संस्थेची स्वतःची जागा नाही आहे. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे. विशेष मुलांबरोबर काम करताना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागतं. सगळ्यात महत्त्वाचं आव्हान असतं की पालकांचा सहभाग, पालकांचा ॲक्सेप्टन्स या विशेष मुलाला आणि समाजाचा सहभाग. या गोष्टींची थोडीशी अजूनही कमतरता जाणवते आणि जर का पालकांनी आपल्या मुलाला स्वतः ॲक्सेप्ट केलं तर समाजही त्याला ॲक्सेप्ट करेल आणि त्याच्या प्रगतीमध्ये लक्षणीय सुधारणा होईल. त्याच्यामुळे पालकांनी याकडे अजिबातच दुर्लक्षही करू नये आणि कानाडोळाही करू नये. माझ्याकडं मेंटली चॅलेंज अँड हेविंग इम्पेअर्ड अशी मुलं आहेत. ही मुलं सुरुवातीला शाळेत जेव्हा येतात त्यांना अजिबात भाषा बोलता येत नाही किंवा ती बोलण्यामध्ये अविकसित असतात. ॲक्च्युली हेविंग इम्पेअर्डसाठी त्यांची भाषा विकसित होण्यासाठी करपल्लवीने शिक्षण किंवा ओष्ठ वाचन किंवा श्रवण प्रशिक्षण याद्वारे त्यांची भाषा विकसित केली जाते. पण आमच्या संस्थेने आपल्या मुलांना जास्तीत जास्त बोलता यावं किंवा आपल्या मुलांनी इतरांशी संवाद हे बोलण्यातूनच व्यक्त केला पाहिजे, त्या दृष्टीने आपण त्यांचं स्पीच शाळेमध्ये डेव्हलप करून घेतो. 1-to-1 घेतल्यामुळे मुलांना त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, त्यांच्या ती गोष्ट चांगली लक्षात राहते. कुठलाही विषय असो, गणित, भाषा, ड्रॉइंग, पेंटिंग, आपण त्यांना रिपीट करून तेच जर सांगितलं दुसऱ्या दिवशी पण, तर ते आपल्याला कॉन्फिडेंटली उत्तरं देतात. आणि याचा त्यांना सर्वात फायदा असा होतो की ते समाजात वावरताना किंवा इतर ठिकाणी वावरताना ते कॉन्फिडेंटली वावरतात. हेच आम्ही त्यांना या शाळेमध्ये शिकवतो. या शाळेत अनेक डिसेबिलिटीची मुलं आहेत. तसेच या शाळेत हायपर ॲक्टिव्ह पण मुलं आहेत. या हायपर ॲक्टिव्ह मुलांबरोबर वावरताना त्यांना जास्त ओरडू नये, त्यांना मारू नये, त्यामुळे त्यांचा चिडचिडेपणा वाढतो. आणि चिडचिडेपणा वाढल्यानंतर त्यांना सायकलिंग, गार्डनिंग किंवा स्विमिंग अशा ॲक्टिव्हिटी द्यायच्या. मुलांना जास्त चिप्स किंवा जंक फूड हे कमीत कमी द्यायचं आणि हेल्दी फूडवर मुलांवर भर द्यायचा. आणि स्क्रीन टाईम, जास्त मोबाईल न बघणे, जास्त TV न बघणे, या गोष्टी मुलांकडनं करून घ्यायच्या. आपण जसे बाकीच्या थेरपी रोग्यांवरती वगैरे करतो, तशीच या मुलांसाठी म्युझिक ही थेरपी अतिशय महत्त्वाची आहे. त्या म्युझिक थेरपीमुळे ते जर का हायपर झाले असतील तर शांत होतात. तसं कधी त्यांना असं नैराश्य पण येऊ शकतं. जर का ते काही ठराविक पद्धतीचं म्युझिक त्यांना ऐकवलं तर त्यांचं ते नैराश्य पण दूर व्हायला मदत होते आणि त्यांना पण ह्या सगळ्या गोष्टींचा समाजात वावरताना त्यांचे जे मूड स्विंग असतात त्याचाही त्यांना मग समाजात वावरताना फायदा होतो. आता विशेष मुलांपासून आपला समाज आणि घरापासून दारापर्यंत सगळेच त्यांच्यापासून लांब राहतात. कारण आपण त्यांना आपल्यामधला विशेष असं संबोधून आपण त्यांना थोडं बाजूला ठेवतो.
पण हे चुकीचं आहे, सामाजिकदृष्ट्याही चुकीचं आहे. शिवाय त्यांची जी रोजच्या ॲक्टिव्हिटी असतात, कारण शरीरामध्ये प्रत्येक भाग, प्रत्येक अवयव आणि प्रत्येक शरीरातली हालचाल ही महत्त्वाची असते शरीरासाठी सुद्धा, आणि ती पूर्ण होते ती क्रीडेमधनं त्यांना चालना मिळते. त्यांच्यामध्ये असणारे जे पोटॅशियम्स असतात, ऊर्जा असते ती बाहेर येते आणि त्यामध्ये ती मुलं जास्त क्रियात्मक होण्यास मदत होते. I'm a part-time computer teacher here at Samvad. Teaching kids is challenging, but it can be very rewarding also. ॲक्युपेशन थेरपीचा वापर मुलांच्या आरोग्य व आत्मविश्वास सुधारण्यासाठी मदत होते. तसंच ॲक्युपेशन थेरपीमध्ये आम्ही बॉल थेरपी आणि फाईन मोटर थेरपीचा समावेश करतो. थेरपीमुळे मुलांच्या हातापायांच्या हालचालीत व त्यांच्या इतर आरोग्यासाठी खूप मदत होते. मुलं इतर मुलांबरोबर मैत्रीपूर्ण संवाद करू शकतात. त्यासाठी या थेरपीचा खूप उपयोग होतो. त्यांचा भाषा विकास होण्यासाठी तसेच त्यांना व्यवहार ज्ञान येण्यासाठी गणित किंवा व्यवहार जमण्यासाठी गणित किंवा इतर सायन्समधले जनरल नॉलेजच्या दृष्टिकोनातनं सायन्स हा विषय प्रयोगातनं आम्ही त्यांच्याशी घेत असतो. त्यांना समाजाचे दुर्बल घटक न मानता समाजाचा एक सक्षम घटक म्हणून त्यांनी समाजात वावरावे. ठरलेलं असतं. पुलाव असतो, कधी कधी मिसळपाव असते, कधी पावभाजी असते. म्हणजे असं ठरलेले मेनू असतात आणि ते आम्ही आनंदाने बनवतो आणि आम्हाला आनंद वाटतो. आणि छान म्हणून सांगतात पण, मावशी आज छान झाले. मी व्होकेशनलची टीचर आहे. आज मी इथं 17 वर्ष झाले काम करते आहे. आमच्या इथे वाती बनवल्या जातात, आमच्या इथे कागदी पिशव्या बनवल्या जातात, आमच्या इथे स्केल पट्ट्या जे नांगरगावरनं येतात ते आम्ही पॅकिंग करून परत कंपनीला देतो. As our children's learning needs are growing, Samvad is taking a step forward by introducing interactive digital boards where children are able to learn concepts through visuals, movements and sounds. मी पहिल्यांदा NGOमध्ये काम करते आहे. इतर ठिकाणी काम करण्याचा एक्सपिरियन्स आणि इथे काम करण्याचा एक्सपिरियन्स हा खूप वेगळा आहे आणि इथे मला काम करायला मिळतं आहे याविषयी मी समाधानी आहे आणि मला आनंदही खूप. Like other kids can go, come home, that even I wanted to live that life. So that was my decision to put my daughter to Samvad school. And beginning she was like nothing. I can say she used to keep her hair open and I had to feed her all the time. Dressing, toilet activities. She was completely dependent on me. So in the beginning, it was very difficult for us to handle. Slowly, this group, like Samvad group, madam and her team supported us and encouraged us to keep going on. That is how Flensi started improving. Now, after 2 years, I can see a rapid improvement in Flensi. She gets ready by her own. She combs her hair. She dresses up well. She does her all activities. She eats on her own. She reads, writes. Yeah, so many things. She is very good in dance. We came to know that she is very good in dance and she had couple of trophies last year. That was a proud moment for me and madam also was very proud of her. And we have done very much in 2 years. Thank you to madam and her team that we have something, like, you know, when there is nothing in our life to do, what I can do next, what is my next step. That time I found madam as a silver lining in our life. Today we are very happy. This
joining this group has improved my daughter as well as me. My mental health is very good. I go everywhere. I concentrate on my work, and we are very happy being with this community. And most of the time, I feel as a home here. So that confidence I have, that faith in teacher and madam I have, that is like, I can't express. That is beyond my expectation. My daughter has improved a lot. I ask anybody who is watching this video, just if you have in your house, if you have anyone around your house, just don't keep them in your house. Just come out of your house, accept them as they are. These teachers are very wonderful. You can trust these teachers, and actually along with the kids, even parents are growing. We are very happy here.